दिवाळी संपली की लागते ती थंडीची चाहूल. सध्या गुलाबी थंडी पडू लागली आहे. मधून पाऊस पण येतोय, पण आहारामध्ये ह्या पदार्थाचा नक्कीच समावेश करायला हवा. कोणता आहे तो पदार्थ चला पाहूया. पॅनवरती तेल गरम करून घेतलं, जिरे मोहरीची फोडणी करून घेतली, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता घालून घेतला, तो छान परतून घ्यायचा आहे. इतका परतायचा की त्याचा कलर चेंज झाला पाहिजे, म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे. नंतर आपण इथं 2 ते 3 चमचे तीळ भाजून घेतले होते, ते छान थंड करून त्याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यात घालून आपण त्याची प्युरी करणार आहोत. कांदा छान परतला की आलं लसूण पेस्ट घालायचं आहे, नंतर अर्धा टोमॅटो घालून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे. नंतर त्यामध्ये तिळाची केलेली प्युरी घालून घ्यायची. थंडीमध्ये तीळ खूप उपयोगी असतात, त्यामुळे आहारात त्याचा अवश्य समावेश हवा. तेल सुटस्तर परतले की त्यामध्ये काळा एसूर, धने पावडर, थोडीशी हळद घालून घ्यायची. सगळं परतून घ्यायचं. ते परतते तोपर्यंत 2 ते 3 शिमला मिरची बारीक कट करून घेतल्या, त्या पॅनवरती थोड्याशा तेलावरती परतून घेतल्या, त्या घालून घेतल्यानंतर एक बटाटं स्वच्छ धुवून घेतलं होतं, चिरून घेतलं होतं, ते देखील परतलं थोड्याशा तेलावरती आणि ते घालून घेतलं. सर्व भाज्या त्या मिश्रणामध्ये घालून घेतल्या. लागलं असं गरम पाणी घातलेलं आहे आणि तिळामुळे थिकनेस खूप छान येतो, त्यामुळे करून बघा. वेगळ्या चवीचे. आवडले तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून जावा.